ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. गणेश रूपक षडभुज वाङ्मय गणेश. भाग पहिला. ओव्या आहेत 2 ते 6. मागच्या भागात आपण नमनाच्या पहिल्या ओवीची ओळख करून घेतली. आता ज्ञानदेवानी 2 ते 20 ओव्यांमध्ये गणेशावर वाङ्मयाचे रूपक करून त्याला नमन केलेले आहे. त्या भागातील 5 ओव्यांचा अर्थ बघूया. देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. वरील विशेषणांनी युक्त अशा देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज ऐका. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथे वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथा लावण्याची ठेव अर्थ शोभा. आता शरीराची ठेवण पहा. मनवाधिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनली आहेत. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादिलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्याची कोंदणे होत. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे. उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू होत. ज्ञानेश्वरीतील नमनाची पहिली ओवी पाहिल्यानंतर आता गणेश वंदनाची ओव्या बघायच्या आहेत. ज्ञानदेवानी आत्मरूप गणेशाला 2 ते 20 या 19 ओव्यात वंदन केलेलं आहे. हा गणेश म्हणजे आत्मरूप. आत्मरूपावर त्यांनी षडभुज गणेशाचे रूपक केलेले आहे. दुसऱ्या ओवीत म्हणतात की देवा तूची गणेशू. हा कुठला देव? तर ज्या आत्मरूपाला त्यांनी पहिल्या ओवीत वंदन केलं त्या आत्मरूपाला त्यांनी गणेश म्हटलेलं आहे. आद्य, वेद प्रतिपाद्य व स्वसंवेद्य अशी जी 3 विशेषणे त्यांनी पहिल्या ओवीत आत्मरूपाला लावलेली होती त्या विशेषणांनी युक्त असा आत्मरूप गणेश हा बुद्धीचा प्रकाश आहे. आपल्याला गणेशाचे चतुर्भुज रूप माहित आहे, पण त्यांनी आत्मरूपावर कल्पिलेला गणेश हा षडभुज गणेश आहे. वैदिक वाङ्मयात गणेश ही ज्ञानदात्री देवता समजली जाते. गणेश पुराणात कृतयुगातील गणेशाचे षडभुजात्मक वर्णन केलेलं आहे. त्याच षडभुज गणेशाचे ज्ञानदेवानी येथे वाङ्मय गणेश रूपात वर्णन केलेले आहे. हे षडभुज गणेशाचे रूपक ज्ञानदेवानी इतक्या समर्थपणे रेखाटलेलं आहे की एखाद्या कुशल चित्रकाराने रेखाटलेले चित्रच जणू काही. त्यातील गणेशाच्या प्रत्येक अवयवाची कल्पनाही अनवर्थक, समर्पक आणि हेतुपूर्वक केलेली आहे. तिसऱ्या ओवीत माऊली सांगतात की अशेष शब्द ब्रह्म म्हणजे संपूर्ण वेद वाङ्मय तीच गणेशाची सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती निर्दोष आहे कारण वेद वाङ्मय हे ईश्वराचे निश्वसित असल्यामुळे ते निर्दोष आहे. आपली अशी श्रद्धा आहे की ईश्वराने आपल्याला वेद वाङ्मय दिलेले आहे. अर्थातच वेदातील सूक्ते ऋषींनीच रचलेली आहेत, पण ईश्वराशी तादात्म्य पावल्यानंतर त्यांच्या अंतस्फूर्तीमधून ते निघालेले उद्गार आहेत. म्हणून आपण वेद आपल्याला ईश्वराकडून मिळाले असे मानतो. अर्थातच ईश्वराकृत असे हे वाङ्मय असल्याने ते निर्दोष आहे. मानवाने रचलेल्या ग्रंथात जे संभ्रम निर्माण करणे, खोटी माहिती देणे, चुका असणे वगैरे जे दोष असू शकतात ते ईश्वरकृत वाङ्मयात कसे असणार? म्हणून त्या वाङ्मयाला निर्दोष म्हटलेलं आहे. आणि असे निर्दोष वाङ्मय हे गणेशाचे शरीर आहे. आणि दोष नावालाही नसल्यामुळे या मूर्तीचा रंग एकदम खुलून दिसतो
आता त्या मूर्तीच्या एकेका अवयवाचे वर्णन करतात तेव्हा ज्ञानदेवाने स्मृती ग्रंथ हे त्या मूर्तीचे अवयव म्हटलेले आहे. आपले प्राचीन वाङ्मय श्रुती व स्मृती या दोन विभागात विभागलेले. चारही वेद आणि त्यांचे त्यांचे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ आणि उपनिषद या वाङ्मयाला श्रुती ग्रंथ असं म्हणतात. हे वाङ्मय ईश्वर प्रणीत आहे आणि ईश्वराला कधीही आत्मविस्मृती नसते, म्हणून त्याला श्रुती ग्रंथ असं म्हटलं जातं. जीवाला आत्मविस्मृती झालेली असते. परमेश्वर प्रणीत श्रुती ग्रंथावरून त्यांना आत्मज्ञान होते आणि अशा महंतांनी जे वाङ्मय रचलेले असते त्यांना स्मृती ग्रंथ असं म्हणतात. मनु, याज्ञवल्क्य, पराशर, आपस्तंभ, नारद, अत्री, हारित वगैरे अनेक ऋषींच्या नावाने स्मृती ग्रंथ संस्कृत वाङ्मयात आहेत. भगवद्गीतेलाही स्मृती ग्रंथच म्हटले जाते. त्या व्यतिरिक्त षडदर्शने सुद्धा स्मृती ग्रंथ म्हटले जातात. श्रुतींमधून जे प्रतिपादलेले आहे तेच स्मृतींनीही सांगितलेले आहे. त्यांच्यात एकवाक्यता आहे. स्मृती ग्रंथ म्हणजे श्रुतींचेच अंगभूत ग्रंथ आहेत. श्रुती ग्रंथांना पोषक आहेत, म्हणून त्यांना त्या गणेशाचे अंगभूत अवयव म्हटलेले आहे. या सर्वांमधून एक सुसंगत अर्थ व्यक्त होतो, ही त्या गणेशाची लावण्य शोभा म्हणजे सौंदर्य आहे. श्रुती स्मृती नंतर नंबर येतो तो पुराणांचा. 18 पुराणे म्हणजे या शरीरावरील रत्नजडित अलंकार आहेत. आता इथे 18 म्हणजे सर्व पुराणे असा अर्थ घ्यायचा आहे. एकूण 18 पुराणे व 18 उपपुराणे अशी 36 पुराणे आहेत व ती सर्व व्यासांनी रचलेली आहेत असं म्हटलं जातं. अलंकारामुळे मनुष्याचे शरीर शोभून दिसते, पर्यायाने मनुष्य शोभून दिसतो. पुराणांनी श्रुती व स्मृती ग्रंथातील सिद्धांत गोष्टी वेल्हाळपणे खुलवून सांगितलेले आहेत, म्हणून पुराणांना त्यांनी रत्नजडित अलंकार म्हटलेले आहे. आता श्रुती म्हणजे त्या गणेशाचे शरीर, स्मृती म्हणजे अवयव आणि पुराणे म्हणजे रत्नजडित अलंकार. आता त्याच्या वस्त्रांचं वर्णन. या गणेशाचं वस्त्र कोणतं आहे तर नागर पदबंध म्हणजे शब्दांची बांधणी हे त्याचे वस्त्र आहे आणि ते सुद्धा साधे पांढरे वस्त्र नाही तर रंगाथिले रंगवलेलं वस्त्र आहे. आणि साहित्यामधील जे उपमादी अलंकार आहेत ना ते म्हणजे त्या वस्त्रांचे तेज आहे. नव्या कोऱ्या वस्त्राला जसे तेज असते ना तसे या गणेशाचे रंगीत वस्त्र उठावदार दिसते. आपल्याला बाजारात फिरत्या रंगांची वस्त्र दिसतात, वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळे रंग दिसतात. तसेच साहित्यातील उपमादी अलंकारांच्या छटामुळे गणेशाचं हे वस्त्र बहुरंगी दिसतं. आता या गणेशाचे बाकीचे गुणवर्णन आपण पुढील भागात पाहू.